देवळाली विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत असंख्य इच्छुक आहेत, परंतु निस्वार्थ प्रामाणिक तपशील आणि अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी धावून येणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्या उमेदवाराला सुजाण नागरिक नक्कीच विजयी करतील। त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा समाजसेवक शामराव तथा प्रज्ञासागर बळवंत भोसले हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे। दिनांक 18 ऑगस्ट रोजी उत्सव मंगल कार्यालय नाशिक रोड येथे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचारमंचचे उद्घाटन संपन्न झाले। प्रारंभी संजय पांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध विहार येथे हार अर्पण करण्यात आला। त्यानंतर उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, शामराव बळवंत भोसले, मंचचे उपाध्यक्ष भीमराव पवार, सरचिटणीस फ्रान्सिस खंडागळे, खजिनदार प्रवीण धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शामराव भोसले यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला। जनसामान्य, गरीब, निराधार यांची हक्कासाठी लढणारे, पोलीस खात्यामार्फत लाखो नागरिकांना न्याय देणारे आणि ऐतिहासिक दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे पुनर्निर्मितीचे शिल्पकार सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव तथा प्रज्ञासागर बळवंत भोसले यांना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचार मनसेच्या वतीने देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय पांडे यांनी केली। सदर कार्यक्रमात संजय पांडे विचार मंचचे पदाधिकारी, शामराव भोसले यांचे समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने घोषणा करणार त्या संदर्भात आणि येणाऱ्या विधानसभेत आपण उमेदवार देणार त्या संदर्भात आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे। त्यापैकी ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवळालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश गोयर हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे। मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर्सोवा मतदारसंघातून उभा राहणार आहोत। मुंबईवरून आमच्या सोबतचे परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत। ते आम्ही लवकरच त्यांचे नाव पण जाहीर करणार, त्यांची चाचणी सुरू आहे। आपल्या पक्षाचं नेमकं नाव काय राहणार? आम्ही आमच्या पक्षाचं नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे। अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही। काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही। आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे ते पक्षाच्या बाबतीत कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीसाठी उमेदवार देणार? आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत, ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमचा हे पक्ष काम करेल। जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत विचार मंच काम करेल। त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहे त्यांना सुद्धा बरीचशी अडचण आहे। अशा लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील। त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचे उद्देश। माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी तुम्ही संपर्कात आहे असं? असे बरेचसे पक्ष जे सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे। योग्य वेळा जर त्यांच्याशी विचारविनिमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल। आपण काही ठाम निर्णय घेतला नाही, युतीबरोबर जायचं का महाआघाडी? हे निर्णय आपण घेऊन काही उपयोग होणार नाही। हे निर्णय जे युतीवाले आहेत त्यांनी घ्यायला हवं। मात्र आमच्याकडून स्पष्ट आहे की आम्ही सेक्युलर विचारधाराचे आहोत। आम्ही सेक्युलर विचारधाराची ज्या पार्टी असतील त्या लोकांची चर्चा करायला, त्यांच्याशी चर्चा त्या काही लोकांनी केलीही आहे आणि ते सुरूही आहे। त्यांच्याशी जर काही निष्पन्न झालं तर या संदर्भातली काही बैठक झालेली आहे का? नाही, अशी आमची काही बैठक झाली। एकूण राज्यात किती उमेदवार उभे करण्यात आले? आम्ही 10 उमेदवार एकूण राज्यात
नाही राज्यात राज्यात म्हणजे प्रत्येक भागात आमचे उमेदवार राहतील. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, वेस्टर्न महाराष्ट्र, कोकण, मुंबई. सर, जे रिटायर झालेले पोलीस अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे तुम्ही त्यांना संघटित करणार आहात का पुन्हा? ते तर सुरुवातीपासूनच संघटित आहे आणि खरोखरच त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तर हे विचारमंच सुरू झालेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संघटना चालवतो, मग संघटनेला राजकीय काम करता येत नाही, तर त्यासाठी आपण एक पक्ष उभारू. पण तो अजूनही आता नियोजन आहे. अजूनपर्यंत त्या पक्षाची कुठल्याही प्रकारची नोंदणी आणि काही झालेली नाही. आता सध्या त्या आपल्या विचारमंचच्या नावाखाली सेक्युलर ज्यांची मनस्थिती आहे, जसं त्यांचे विचार आहे, असे लोकांना आम्ही पाठिंबा देतो आहे आणि त्यांना पुढे इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही मदत करतो. माझ्याजवळ 5 गुण आहे. प्रथम मी पोलीस होतो. दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे. तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं, प्रत्येक पोलीस स्टेशनला मंदिरं बांधले. चौथा गुण माझा आहे की मी निर्विष्णी आहे. आणि 5वा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे. मी पगारे भालराव नाही आहे, तांबोडे नाही आहे. माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी ह्या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे. आणि साहेबांची, पांडे साहेब हे फार मोठे, आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात, कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे. पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या, तर आम्ही 100% हे नाशिक देवळालीचं 126 सीट एक 100% जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे, आम्हाला बी आत्मविश्वास आहे. साहेब तशी बोलणी करताय. पण जे महाराष्ट्रातले जे कर्मचारी आमचे सर्व आहेत ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे, तन मन धनापासून. आणि मला आत्मविश्वास आहे, मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे. कुठल्याही पोलिसांनी नाही केलं, कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही, पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं. आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू, एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे. बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे. बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं, बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय 37 तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं. सर्व दानदात्यामुळं, सर्व मीडियामुळं, सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करीन. संधी फक्त देवा, त्या संधीचं मी सोनं करीन. आणि आमच्या साहेबांचं नाव, दीपक पांडे साहेबांचं नाव नक्कीच मोठं करीन, कारण त्यांचे आशीर्वाद आहे ते परीच आहे. बंधूंना मी पहिल्या वेळ भेटलो असा पहिला माणूस पाहिला आहे. पहिलं भरपूर अधिकारी पाहिले, पहिल्याच याच्यामध्ये जो पॉवर दिसला, कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं, तर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्राची जनता, पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साहेबांकडून आशा लावलेलं आहे. आणि एकदम उद्देश प्रामाणिक आहे, जनसेवक करायची. संजय पांडे साहेब आमचे जे प्रमुख आहे, संस्थापक आहे, संजय पांडे साहेब आमचे जे संस्थापक आहे ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी ते उभे करणार आहे. आणि त्यामुळे मी नक्कीच, तुमची फक्त साथ पाहिजे, मी नक्कीच संधी द्या, संधीचं सोनं करेन. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.